22 वर्षांची प्रतीक्षा संपली. 3276 कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिलासा. तब्बल 22 वर्षांपासून समग्र शिक्षा अभियानात कंत्राटी तत्वावर सेवा बजावणाऱ्या 3276 कर्मचाऱ्यांना अखेर न्याय मिळालाय. राज्य शासनानं एक वेळच्या विशेष बाब म्हणून समकक्ष वेतन श्रेणीतील अधिसंख्य पदे निर्माण करून पात्र कर्मचाऱ्यांना त्यावर नियुक्ती देण्याचा ऐतिहासिक शासन निर्णय जाहीर केलाय. या निर्णयामुळे हजारो कर्मचाऱ्यांच्या सेवा शाश्वतीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात मार्गी लागलाय. या निर्णयासाठी कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार तथा भाजपचे प्रदेश सरचिटणीस ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांनी गेल्या 1.5 वर्षांपासून सातत्यानं पाठपुरावा केला होता. विधान परिषदेच्या प्रत्येक अधिवेशनात त्यांनी हा प्रश्न उपस्थित करत सेवा समाप्तीचा प्रस्ताव, वेतनातील तफावत आणि सेवा शाश्वतीचा अभाव याकडे शासनाचं लक्ष वेधलं होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या विषयाची गंभीर दखल घेण्यात आली. त्यानंतर समिती नेमून विविध राज्यातील धोरणांचा अभ्यास करण्यात आला. समितीच्या शिफारशी आणि मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर अखेर शासनानं निर्णय जाहीर केलाय. 30 जून 2026 पर्यंत 10 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक सेवा पूर्ण केलेल्या 3276 कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी अधिसंख्य पदं निर्माण करण्यात येणार आहेत. त्यांच्या विद्यमान पदांची समकक्ष नियमित पदांशी सांगड घालून वेतन श्रेणी निश्चित केली जाईल. सध्याचं वेतन संरक्षित राहणार असून त्यासोबत महागाई भत्ता आणि प्रवास भत्ताही मिळणार आहे. सध्या मिळणाऱ्या रजांच्या सुविधा मात्र कायम राहतील. मात्र ही पदं एक वेळच्या विशेष बाब म्हणून निर्माण केली जाणार असून त्यावर नवीन भरती होणार नाही. संबंधित कर्मचारी सेवेत असेपर्यंतच ही पदे अस्तित्वात राहणार आहेत. पदोन्नती, एसीपी, निवृत्ती वेतन, कुटुंब निवृत्ती वेतन किंवा अनुकंपा नियुक्तीचा लाभ या कर्मचाऱ्यांना लागू होणार नसल्याचं शासनानं स्पष्ट केलंय.